एक मिनिट मुलीनो, आपापसात बोलायचं नाही, बांगड्यांचे आवाज वगैरे करायचे नाहीत. हा. चल रे समीर. राईट. काय करतोयस? जा अजून राईटला जा, राईटला. अरे अरे लेफ्ट 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 थोडस लेफ्ट. लेफ्टला जा, लेफ्टला जा. हा आता सरळ जा. जा सम्या, एकदम किती लांब आहे बघ अर्पिता अजून. ही मांजर कशाला ग आली याच्यामध्येच? काय माहिती. सापडली का तुला अर्पिता? पुढे पुढे. पुढे पुढे सम्या. बाबा बाबा हा माणूस इतका इतका त्रागा करतोय, इतका कांगावा करतोय, याचा अर्थ आज चुकतोय. मोबाईल मध्ये काही नाहीये ना?
नाहीये ना, मग बायकोने मोबाईल बघितला तर इतकं भडकायला काय झालं? कल्याणी तो भडकला, पण तू नको ना भडकू. हे बघ कल्याणी, संसाराचा नियम आहे, एकाच्या रागाला दुसऱ्याने शांतपणे उत्तर दिलं ना तरच संसार टिकतो. हे बघ बाळा, आजी चूक केलीस ना ती परत करू नकोस. हे बघ तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत माझ्या. अशी नाजूक परिस्थिती जेव्हा असते ना तेव्हाच एकमेकांना साथ द्यायची असते ना. हे बघ विस्कळीत झालेलं नातं किमान तुझ्याकडून तरी तुटायला नको. नाही बाबा, मी हे नातं तोडत नाहीये, कारण मी चुकीची नाहीये. पण तुमच्या मुलाचं पाऊल मात्र नक्कीच वाकडं पडलंय याची खात्री पटली माझी, आणि मी ते पुराव्याने सिद्ध करीन. वाह वाह समीर, मानना पड़ेगा तेरे को. अरे अस्तुरी काळजात ठसलेली असते, डोळे मिटले तरी ओळखू येतेच. अस्तुरी बायको बायको. हा. समीर, अर्पिता या पुढे या रे, यास. समीर, तू हिला नेमकं कसं रे ओळखलंस? चाफ्याचा सुगंध आजी. अगं काल अर्पिता मॅडमनी मिठ्ठूला विचारलं होतं मला काय आवडतं काय नाही, आणि माझी खात्री होती केवळ मला आवडतं म्हणून अर्पिता मॅडम आज चाफ्याचं फूल केसात माळून येणार. अरे ये चीटिंग है ना. नाही नाही, या खेळाबद्दल आम्हाला काही माहिती नव्हतं. हा, माहित नव्हतं. आणि चाफ्याचा सुगंध काय लपून राहतो का? वा वा. वाह वाह समीर, तू तर एकदम हार्डकोर रोमॅन्टिक निघाला बाप्पा. हा? चाफ्याचं फूल काय, मिठी काय, सुपर स्टार निघाला. तुम्ही नव्या पिढीतले असलात ना तरी शालीन आहात. प्रेमाचं प्रदर्शन नाही रे करत तुम्ही. आणि चाफ्याचा सुगंध जसा लपत नाही तसं तुमचं प्रेमही लपत नाही. चला आता तुम्ही दोघांनी ना एक छानसा उखाणा घ्या. हा.